सीता. सुनबाई, तू कशाला जागेत बसली आहेस? ताजी बालं नाहीत अजून? नाही. मग दार कोण वाजवीत होतं? खरं आपलं. तुझा नवरा गेल्यापासून 12 वर्ष दर पुनवलं हे असं चाललंय. दारावर धडक्या बसत्यात, पायातलं घुंगरू ऐकू येते, नदीतनं गाणं ऐकू येते. गावकरी म्हणतात नदीत रघुची नाव दिसतीय, त्याची ती बाई दिसतीय. रघु भी दिसतोय. बसून सांगू द्या
पावलं म्हटलं की वाळूत. अरे होय की हा. नुसतं पावलाचं ठसवून म्हटल्यात रायना नाचत फिरीच जणू. होय, रघु बरोबर रायना नाचतच गेलेली दिसते. तर पुनवला असा चिमिटकार दिसतोय. खरं म्हणावं का भूतचेष्टा? हिर काय रायनाच्याच पायातला दिसतोय. ते काय समोर टेकडावर हे वय वय. अरे पुत्रार सामान उजगावात जायचंय. वय वय कुणाकडे? गावात जायचं म्हणते तर कुणाकडे? मी नाही याचा बाई. अरे पैका मोजणार आहे मी. 100 दिलं तरी नाही याचा. ते का? तुमच्या सारख्याच गावात न्यायची बंदी आहे आम्हाला. अगदीच तमाशातले पेंदेवानी बोलतोस की. अरे कुणी केली रे बंदी? गावच्या पाटलानं. गावच्या पाटलानं? गावावर काय मालकी आहे पाटलाची? आता गाव मानतं तसं. मग नेणार नाहीस म्हण की. तुमच्या सारख्याच नाही. आमच्या सारख्याच म्हणजे तुमच्या गावात बायका येत जात नाहीत वय? येत्यात बिन जात्यात. मग आम्हाला काय लांबकान आहे का काकत पक्क फुटलेत? तुम्ही तमाशकीर आहे बाई. आत्ता ग बाया आमच्या गावात कधी तमाशा होत नाही. आ? गेल्या 12 वर्षात उजगावात कधी तमाशा झाला नाही. पिढाच आहे म्हणायची. मास्तर अहो मास्तर कशाला आणला तू या आडगावला? महिना असा पोरकटपणा करू नको. बाबानो, तुम्ही आम्हाला खरंच नेणार नाही का? नाही नेणार. बरं माझी चिठ्ठी तरी द्याल पाटलाला. पैसे देईन मी फेरीचे. हा चिठ्ठी देऊ की? बर देतो. हा बरं वाटतंय ना? दूध आणले. बाबासाहेबांनी घेतलं नाही, तो निजलाय अजून. झोपच पडना त्याला. समद्यांच्या झोपा उडाल्या. माझच चुकलं. माहेरी होतीस तेच बरं होत. तसं कसं? बाबा 12 वर्षाचा झाला. आता किती दिवस लोकांच्या घरी राहायचं? आत्याचा होत्या तवर ठीक होत. त्या बी गेल्या. कपाळाचा भोग आपल्या इसकाटली. सगळीच घडी इसकाटली. पुन्हा बसल. दाजीबा आता करत सवर्त झाल्यात. आला का तू? नाही नव? नाहीच याचा तो. थोरल्यानं 12 वर्ष झोप उडवली. आता ह्यो धाकला. काय 10-5 उरली असतील ती बी बर्बाद करणार. तरणी पोरं रात्रीची रानभैरी व्हायला लागली की घराण्याच्या भीती खसत्या. मला काही लक्षाचं लक्षण ठीक दिसत नाही. काहीतरी कामाधामाला गेला असतील. कसलं काम आणि धाम? आपल्या कपाळाच्या रेगाच माकड्या. जा बाबाला उठ. ती स्वर आला. पाटील कोण हाय? मी आहे जी. इट्या कोळी. इथ्या जी. संगमावर होडगा असतं ना हो तुझं? होय जी. राहतोस मी नदीच्या काठावर. होय जी. काल रात्रीचा चमत्कार पाहिलास का तू? जी होय. गाणं ऐकलं द्या. हा? गाणं माझ्या दिकून कानावर आलं. पण रघु आणि रैना काही दृष्टीला पडली नाहीत माझ्या. आमच्या पडली. हा? एवढंच नव्हतं तर झुंजूर का जेव्हा आम्ही नावा सोडायला गेलो का नाही तेव्हा वल्या वाळूत नीट पावलं उमटले दोघाची. आणि घुंगरू बी गाव देतात. घुंगरू होय. रघु कुठं आहे? गाव ना चांगले 4 चौकाच्या एकच ठेवलो तुला खिशात.
मग कुठे गेले ते? जाईल कसं? चांगलं कागदात गुंडळीने जाम बांधून ठेवलं. हा हाय हाय. कुठे आहे तू? या कागदातच गुंडळून ठेवला होता. कागद आहे पण ती गुंगरूच कुठे काय का होणार? 12 वर्ष झाली हा असा खेळ चाललाय. पाटील, ही चिठ्ठी बघा. मैना? रघुच्या त्या बाईचं नाव असंच काहीतरी होतं. ते रायना सरकार. मग ही मैना कोण? नाही, तमासगीरच आहे ती. काय? नाही, तिला नावच घेतली नाही द्या. तिच्या संग एक म्हातारा होता, त्याने ही चिठ्ठी लिहिली. तिला मला भेटायचं आहे, पण नाचणाऱ्या बाईचं पाय माझ्या गावाला लागायला लागत. सांग तिला आल्या पावले परत जा म्हणून. सांगितलं म्या, तर त्याने चिठ्ठी दिली. बर चल, मीच येतो ते पात्र आणि समजावून सांगतो तिला. जीव होय. सुनबाई, सुनबाई, बाबासाहेब आईला सांगा मी तळपिडीच्या पारुत्यापर्यंत जाऊन येतो म्हणून. लक्षात येईल त्यावर. कुठे गेलाय देवाला ठाऊक. यमुनेच्या तीरी आहो तीरी उभी राधा, घोळसाडीचा भिजला अर्धा बायावर सारी. यमुनेच्या तीरी. वयस्कर दिसतात पाटील, तरीच बरं का? काय म्हणालात? नाही म्हटलं, जवान माणूस तमाशाला बंदी कसा? फार गडबड करू नको. राम राम पाटील, राम राम. राम राम. अरे भागो, गोंगडी टाक. चहा घेणार पाटील? नग, अरे पण तुम्ही लोक आला कशाला इथं? या गावात तमाशाला बंदी आहे सांगितलं नव्हतं नावाला? असू द्या, तुमच्या परवानगीशिवाय कशाला येतो गावात आम्ही गरीब माणसं? तुम्ही कोण इथं? मी शाहीर आहे, मला गुणी गणेश म्हणतात. यांना लागणारी कवनर असतो, यांच्या बरोबरच असतो मी. जातीचा ब्राह्मण आहे मी. ट्रेनिंग कॉलेजची 3 वर्ष झालीत माझी. शिक्षक होतो, नादानं आलो या धंद्यात. तरी सुद्धा विचारता होय तमाशाला बंदी का केली म्हणून? तुम्ही शिकले सवरलेला तुमचे ते दरवाशाचा अस्वाल झालं. मग आमची खेडी तर काय बोलून चालून आडाणी कांद्याचं म्हण. पण आमचा तमाशा त्यांच्यासाठीच आहे. एकदा बघा तरी. बघितलं एकदा डोळं भरून. त्या पैंजणाची धूळ अजून सलतीये माझ्या डोळ्यात. असं काय झालं होतं? काय करायचं ते सांगून. तुम्ही आपलं चम्मुगाबाळा उचला आणि दुसरा गाव धरा. या उचगावात या पाटलाच्या जीवात जीव आहे तर परत तुंतून वाजायचं नाही इथं. पण का? कारण तर कळू द्या. कारण हे अगं भैया, मी आहो काय केलं? तुला मग तुझी भन असेल दुसरी कोणीतरी. असंच काहीतरी तिचं नाव होतं, रैना का फैना? हा, रैना. 12 साला माग ती लंका करून गेली इथं. तो जाळ अजून इजला नाही या काळजातलं. माझा थोरला लेक रघु, मोठा बलदंग पोरगा, देखना, हुशार, उजगावकर मान्याचा घराण्याचा तोर आपल्या खांद्यावर पेलील असा ताकदवार. 24-25 वर्षाची उमर त्याची. पण समज आम्हा गाडी चालली आतोवर तिच्या दोऱ्यात त्याच्या हातात देऊन आपण टक्क्याला टेकून बसावं अशी माझी भावना. पर झालं भरत. त्या पोराकडे बघून जागणीच्या देशमुखानं 5,000 हुंडा मोजून आपली एकुलती एक लेक आमच्या घरात दिली. लगीन समारंभ मोठ्या धडाक्यानं चालू झाला.
तुम्ही आता आम्हाला बघून तोंडावर पदर कशाला घेताय? घरात पाटील पाटलीन आली, आता आपण पेन्शनीत निघालो. सोबतच्या कुंडासारख्या दरवाजात बसून राहिलो तर आपल्याला कोण विचारणार आहे आता? साहेब लोकांच्यात लगीन झाल्याबरोबर पहिली गोष्ट काय करतात ठावाय का तुला? हा? अगं मी काय भलत सलत नाही म्हणत. ते असं भरल्या वाड्यात नाही राहत, कुठेतरी दोघं मिळून मारतात का? हसतेच मी. तुला काय वाटलं साहेब लोक काय करतात? हे मोठं वाईट असते यावं. काय? वास येतो या पण फुल दिसत नाही. मी नाही समजली. तर बायकांनी आडाण्याचं चांगलंही चांगलं घ्यायला येते. हसू कानाव येते तर हसरू वाईट दिसत नाही. हे काय खरं नाही. आणि मग पडदा कशाला पाहिजे? बाळपणीच्या नाना तरा जसा पिकला गहू बरा. राम राम पाटील. कोण आहे रे? म्या सुदामाजी वाडीचा. ये. ये, ये. इतक्या रातचं का आलाय? पाटील हिरीतला हिस्सा देत नाही म्हणतोय दादा. मला म्हणतोय कोर्टात जा. कोराट सुचलं का त्याला? होयजी. सांगूनच काय त्याला की राणोजी पाटील अजून कामावर आहे म्हणून? आणि त्याच्या पायातल्या म्हारा बी चांगल्या 1.5 वजनाच्या आहेत. चिचूचं झाड आहे ती झीर नव्ह का तुझी? होयजी. मग त्यात तुझा हिस्सा आहेच की. मग तेच म्हटलं मी, बरं ऐकत नाही नव्हता तो. हा हुंडारला आहे. हे बघ असं कर, उद्या 3ऱ्या पर्यंत मी वाडीला येतो. बर हिर बघू. बर कुलकर्ण्याला सर्व नंबरचं कागद बी घेऊन यायला सांगतो. होय. आणि त्याला काय सांगायचं जाग्यावरच सांगू. हो तेच बरे. ऐकल का नाही? आता पाटील तुम्ही सांगितल्यावर त्याचा त्याचा तुझा बा एक बोलू नये आपण असं. बरं पाटील जा तुम्ही. वाट बघन तुमची. येतो. एवढं बघा गरीबाचं. लंगडतोयस का रे? ह्या नारवानं कावलंय जी पाटील. अरे पण दवा बिवा काही करावा का नाही? करतोय मायबाप. एवढा कज्जा मिटला की माझा घास माझ्या तोंडात पडेल बघा. बघू बघू काय करायचं. येतो मी. राम राम राम. आणि ते भांडण तोडायच्या निमित्तानं मी वाडीच्या मळ्यात गेलो. माझा पाय नारून बंब सुजला. मी अगदी लंगडा झालो. सईचा मालक तेवढा मी. काम धाम सगळे रघुच बघत होतो. मी बाहेर कसा पडतो. नारून पाय सुजला होता बंबच्या बंब. जोहार. काय रे? तेवढाकडे चला की पाटील. कशाला? आपण आल्या बघार आणि आपण सुपारी दिल्या बघार तमाशा कसा उभा आहे. अरे मी कसं येतोय का? नारूने पिडलंय बघ. तर लई सुजलाय की जी. अरे 8 दिवस डोळ्याला डोळा रे. दवा बिवा काय? रघु. रघु जी आलो. काय आबा? काय कामाबिमात आहेस काय? या वक्ती कसलं काम? कुठं माडीवर होतात? काय लेका तुझं तेवढं एकट्याचं लगीन झालंय होय? अरे तू 12 वर्षाचा होईस तर आम्ही कारभारनी संघ बोलत देखील नव्हतो. बरं असू दे. फेटा कोट घाल आणि देवळाकडनं जाऊन ये जा. कशाला? अरे येसकर आलाय बोलवायला. तमाशा खोळामलाय म्हण. मी नाही जाणार तमाशाला. अरे असं म्हणून कसं चालल? गेलं पाहिजे. मान असतोय तो. सुपारी दे, गण गळून ऐक आणि ये बरं माघारी बायको संग गप्पा मारायला. बरं जा म्हणतोय तर उगीच फाट्या फोडायला लागले. बर.
ब्रेक लावा. बाई तुम्ही कुठे चालले? मी चालले माझ्या प्राणसख्याला भेटायला. प्राणसखीला भेटला? अहो आम्हाला बी तुमच्या थोडं काम आहे. काय काम आहे? इथे नाही, जरा बाजूला या. अग थांब सुंदरी थांब, किती किती करू तुझी मन धरणी आणि किती ग लावशील मज झुरणी. किती किती ताळविशी किती गोंडा घोळविशी माग माग पळविशी मन हरणी. ग ग ग ग अग नारी तुझ. अरे नको करू पाठीला गायला कसं वाटेल अगं नको करू पापाची पाय भरणी. गळ्यामध्ये मंगळसूत्र घरी आहे पती पुत्र जोड व्याच जोड बघ नीट चरणी. र र र र अरे र र र र. अग काय पाहू त्याच्याकडे तुझ्या ठाई मन जडे. काय पाहू त्याच्याकडे तुझ्या ठाई मन जडे. पाहिली ना तुझ्या परी नारकरणी. ग ग ग ग अग ग ग ग ग. बरा दिसतो सखट चांगला. देतो लिहून तुला ग बंगला. बरा दिसतो सखट चांगला. अग तुला लिहून देतो बंगला. पाठी पुसून दुसरा धडा, खुशबू घालून दुसरा विडा. देई फुकून जुना रंगला. ग देतो लिहून तुला ग बंगला. अरे जा निती वाचून प्रीती खोटी रे काय लागतो समाजा पाठी. निती वाचून प्रीती खोटी रे काय लागतो समाजा पाठी. भुलाया नव्हे तशी पोरवेडी. भले मला ठाऊका इश्क त्यातील खोडी. असं क्षणाची मजा ही पुढे काय गोडी. आता काय करावं? उल्लू झालास मुखड्यासाठी रे काय लागतो समाजा पाठी. निती वाचून प्रीती खोटी रे काय लागतो समाजा पाठी. फुले फुल त्या भोवती घाली पिंगा. हा, सुके त्यास सोडून हो दूर भुंगा. पुन्हा नाठवे त्या सुगंधा सुरंगा. म्हणायचं काय? आसमधाची त्याच्या पोटी रे काय लागतो समाजा पाठी. निती वाचून प्रीती खोटी रे काय लागतो समाजा पाठी. प्रीत आंधळी असे शहाणे सुरते म्हणतात. म्हणत असतील. आंधळा डोळसाचा धरून चालतो हात. बरं मग एकटा जाईल तर होईल त्याचा घात. नीती आणि प्रीती ही भावंडे जुळी. नीती आहे डोळस प्रीती आंधळी. गुण गणेश सांगे गोठी रे काय लागतो समाजा पाठी. नीती वाचून प्रीती गोठी रे काय लागतो समाजा पाठी. काय लागतो समाजा पाठी. मी होऊन पोराला पाठविला, पण त्या रातचं पोराच्या कानात काय वारं शिरलं ते शिरलं. पोरग पुन्हा हाताला लागलं नाही. कपाळ आपलं. तुमच्या पाया पडतो बाबांनो, तुम्ही जावा इथं. पाटील एक पोरग राहिले ते तरी चालू दे पाटीलकीची गादी पुढं. पाटील, डोकं भिजेल म्हणून पाऊस थांबवण्यापैकी आहे. मला शानपणा शिकवू नगेस. शाहीर असलास तर या नकट्या पोरीना ज्ञान सांग. जा म्हणजे जा. एक शब्द बोलू नगस, नाहीतर नाक कान कापून मुड्या गाढवावरून लावीन माघारी. बसायच्या दिवस डुबायच्या आत तुमची गाडी गुंकलं डोळ्याआड झाली पाहिजेत. चाल. आला बसला, मला वाटलं थंड टाळक्याचा आहे म्हणून.
हिरवटपणा आहे की. हिरवटपणा तो मूळ स्वभाव त्यांचा. नागपंचमीच्या दिवशी एका गड्याने एका बाईला डोळा घातला. पाटलानं त्याचा डोळा पाडला होता, पण कोर्टात जायची कोणाची छाती झाली नाही. आता लिंबाची लिंबोळी पिकायला लागली म्हणजे आपला कडूपणा इसरती, पण ब्याचा कडूपणा कुठं जातोय. लय लय तापट म्हातारा. लक्ष्मण पाटील एवढा बलदंड, पण बापा मोर उभं राहायची छाती नाही त्याची. तो लेख आहे त्याचा, आम्हाला काय भ्या त्याचं. मास्तर नाही जायचं, ही तर वाळवंटात तमाशा करेन. ही काय पाटलाच्या बापाची जागा नाही. वाळवंटात नाचायला पाटलाची परवानगी कशाला. भाग्या जी गावातून 5 किलोच्या बत्त्या घेऊन ये. बर. बाबासाहेब वरच्या खोलीत जाऊन अभ्यास करत बसा. काका, आई, काका आल्या. राजीबा, कधी आला तुम्ही? तसा आलोय मी दुपारीच. राभा कुठं आहेत? तुम्हासनीच हुडकायला गेला. पण तुम्ही गेला का कुठं राजीबा? गेलो तर जत्राला. पुन्हा विचारतात? विचारायला काय मी आता लहान पोर आहे होय. अहो पण रातभर वाट बघितली. येणार होतो रातचा, मग तर मिळाली वाईट जरा हात भेटती. मग काय ये वपूट कळतोय होय. दाजीबा, हे बरं नव्ह. आणि तुम्ही सांगताय का होय वहिनी मला? मला जे कळतंय ते सांगते. अहो एवढं कळतंय, मग कपाळ कशा बाई पांढरं पटक करून घेतलं काय? दाजीबा, सीता, दाजीबा, तुम्ही वरच्या माडीवर जावा. हे सीता, आले आले. सुनबाई, लक्षाचा काही पत्त्या नाही. 5-5 गडी सायकलवरनं जाऊन आलं. मला वाटतं तालुक्याला जाऊन पोलिसात तरी वर्दी देऊन यावं. पोलिसात येतील. जत्रा क्षेत्राला गेला असतील. काय कळलं ना का पोराच? एकुलती एक हाय म्हणून अंजारावं गोंजारावं तर ते थेरथेरच करायला लागले. अगं तुला ठाऊक आहे, ते दारू देखील प्यायला लागलाय म्हणून. आपण बघितले का डोळ्यांनी? परवा तुझ्या भावानं नाही का सांगितलं? तुला मुरारी म्हणून गेला होता, तर पाहुण्याच्या गावात दारू प्यायला तू. दादानं सांगितलं ते आत्मतलबाचं. ते कसं? लोभ सुटत नाही माणसाला. म्हणजे? दादाला वाटतं लक्ष्मण पाटील थोरल्या पाटलांच्या मर्जीतनं उतरलं म्हणजे नीटच पाटील की आपल्या भाच्याकडे येईल. आणि बाबाला तर अजून पुरती 12 वर्ष बी झाली नाहीत. पोरी, कसलं काळीच दिलंय तुला देवान. कसलं शानपण बसलंय तुझ्या मस्तका. अगं या म्हाताऱ्याला जे कळलं नाही ते तू हेरलंस. रघुनाथाला कसं का कळलं नाही तुझा यो मोठेपणा. निव्वळ नाचणारीचं पाय धुतलं त्याने तुझ्या कुकवानं. वडिलांच्या पुढे बोलू नये, पण त्याने बी लई माया केली माझ्यावर. ठाव आहे मला, ठाव आहे मला. पण अखेर झालं काय? घर मोडून मांडवाखाली बसला आणि तो बी डोसक्यात कोसळला. एका पोराची ती गत झाली, आता हे दुसरं पोरग. सुधारतील. सुधारतील. देवळाकडे जाऊन येतो. लवकर या, जेवण तयार आहे. कशाचं जेवण आणि कशाचं काय? अन्न खातंय मला आणि मी खातोय अन्नाला, अशी गत झाली आहे.
कैताची जाते सुनी ग माझ्या राजाला कळवा कुणी ग बाई माझ्या राजाला कळवा कुणी रात कैताची जाते सुनी ग माझ्या राजाला कळवा कुणी ग बाई माझ्या राजाला कळवा कुणी भिजवले खसाचे पडदे पाण्यामध्ये कितीतरी वाचया अस्तर दाण्यामध्ये वेगळे धुंदता माझ्या गाण्यामध्ये वेगळे धुंदता माझ्या गाण्यामध्ये भर शराब या लोचने ग माझ्या राजाला कळवा कुणी ग बाई माझ्या राजाला कळवा कुणी रात कैताची जाते सुनी ग माझ्या राजाला कळवा कुणी ग बाई माझ्या राजाला कळवा कुणी मज उचकी लागे गाताना तारके वर खाली होत ते हृदयाची पालकी ये बैसती मध्ये तुझीच ती मालकी ये बैसती मध्ये तुझीच ती मालकी आशा धरून बसले मनी ग माझ्या राजाला कळवा कुणी ग बाई माझ्या राजाला कळवा कुणी रात कैताची जाते सुनी ग माझ्या राजाला कळवा कुणी ग बाई माझ्या राजाला कळवा कुणी कळवायच्या आधीच आलोय आम्ही. किती वाट बघायची माणसाने. बायकांचा राग अक्षी नाकाच्या शेंड्या वाजतोय. इकडे बघ बघू. अगं इकडे बघ तरी. इकडे तर बघ. आता हास हास हास. घरात सोन्यासारखी बाई भरल्या टाकावर हात आकडून वाट बघत असते आणि तू इथे नटारंगी संग गोंडा घोडत बसलाय. नाही नाही, मी नाही जाऊ देणार तुम्हाला. असं बाजूला बळाची लय घमेंडी असेल तर मान तोडा माझी, पण 5 लाख सोडणार नाही मी. बाई माणसाला हात टाकण्यात की निर्मी ताकद नाही माझी. रग्या जिंदा तिचा हात आणि चल भाई. नाही नाही पाटील, मी नाही जाऊ देणार तुम्हाला. पाटील भाई चल म्हणतो का रैना. रैना काय रैना रैना पाटील या माझा हात सोडवा. पण पितेचं धागा कसं तुटते तुमच्या बनपाटील डोळ्यात दिसणार नाही आणि हत्तीच्या बळाला तुटणार बी नाही. ते बघा पाहिजे तर पडतं. पाटील चल रग्या. रघु पाटील पाटील.
त्या तमाशगीर पुरीला एका पोराला नेरात ना तसं दुसऱ्याचं व्हायला नाही म्हणून इतकं आजवून सांगितलं की उजगावात पाऊल टाकू नका म्हणून तर वाळवंटात नाच मांडला अवधसीनं लांबून भुलवायची इच्छा असते या बायाजवळ. म्हणजे वडला पुढे नानाने काय बोलावं पण साफ साफ म्हणून भुई थोपटणं होईल ते. दाजीबा कधी गेलं होतं का त्या बाईकडे? जाईल तो तिची त्याची ओळख तर आहे काय? अगं होईल ती पण ते गेलंच नाही तर कशी होईल? म्हणजे कुठं आहे तो? घरात आहे. घरात? लक्ष म्हणजे चुकले मी खोटं बोलले मी. दाजीबास मी बाहेर धाडलं होतं. कशा बाई? मी बाबाला घेऊन आले माझं दागिने बाहेरच राहिला म्हणून धाडलं. मग मला खोटं का सांगितलंस? चुकलं माझं. राग निवल्यावर सांगणारच होते. लक्ष दाजीबा जेवलास काय? नाही आपलीच वाट बघत होता. जा सुळभर रात बरीच झाली. काल होता कर तमाशाला तू पहिले तर आपण कशाला बसलो असतो तमाशाला? अरे नाव नव्हती म्हणून तर आपण टेकलो तो वाळूत. होय काय गायली म्हणता बाई ती? अरे मोगावर काडी पिल्यागत काही चोरत उजाडलं कवा ते कळलंच नाही येड्या. तू तिला एकदा बघत अरे नजर फिरली तर भले ठरणार नाही तुझ्या हातात. मी तिला बघितली कालच आणि थोरलं पाटील बी आलो तर तिला बजवायला त्या हातनं निघून जा म्हणून पण ती गेली नाही. लक्ष्मण पाटलाच्या नजरेला पडली नाही जणू. हा तेवढं मात्र नको व्हायला. म्हातारा पाटलाच्या डोक्यात खूप चिंता आहे. अरे बजरंग लक्ष्मण पाटलाला ही सांगायचं नाही बरं का? मला काय जरूर पडली. चांगलं पत्त्या दिसत होते म्हणतात त्या म्हटलं का भूत चेष्टा होती का काय? अरे नाही समजा फरच आहे. पण म्हातारा पाटील नदी पल्यावर जाऊन दम भरून आला नव्ह तिला. पर तिनं ना जुमानता वाळूचा तमाशा मांडलाय. हे लक्ष्मण पाटलाच मी ठेवलं जणू. अरे त्याची चिंता आहे पाटलाच्या डोसक्यात. कोंड्या पाटील वाळवंटात का तिने तमाशा मांडलाय? तुला जवळच काय बिड होत की पाटण तमाशा होऊन दिलाच लोक आपल्या गावात. अगं आमच्या मालकासनी वाटलं जर पुन्हा रघु आणि त्याची ते बाईचं गाणं जायचं होतं. लई सोन्यासारखा लोक पाटलाचा गमवून बसला की त्या तमाशगिरणीच्या पायी. आता त्या धाकट्याला तरी सांभाळ म्हणावं नाही तर. मला वाटलं पुनवळा व्हायचा तमाशा आता रोज दिसतोय का काय? आपण नाही आता चांगलं कानात लावून पलाच तमाशा मांडलाय तर पाटलानं तिला नदी आलेली याला म्हणा की आणि लक्ष्मण पाटीलच पड्यात गेला तर. लक्षा मला लक्षा कुठं आहे? कुणाला ठाऊ? तुम्ही राकेट कशाचे करता? उशाखालच्या फटक्याची? जास्त दरवाजा उघडा होता काय? नाही जी. घडल्यानं तेच पुन्हा घडणार. ते पोरगे तर शानं होतं. ते म्हणजे नुसतं लाडाने येणं झालेलं रेडको आहे. काय ते? लक्षा कुठं आहे? तालमीकडे गेल्यात. तालमीकडं? कोण म्हणतं? मला विचारून गेल्यात. माझा विश्वास आहे मला ऐकून बघून येतो मी.
वा नदीवर जाऊन समजा नावाने तू सांग वाऱ्यात बाबासाहेब कुठं आहे? शाळेला गेलो. गेला कसे? ते चिकन वाईट बापागत सुरट्या गत गोट्या पैसे नाही करीत बसायचा. पाटील कोण आहे? मी आहे जी यलगुराप्पा पोलीस. या या जवाहरलाल या. नाही नाही आता बसायला येळ नाही का हो? रावसाहेब आले. रावसाहेब आले? हा वाडीच्या चित्तेच्या हिरीवर काल रात्री कोणाचा तरी खून झाला. कोण? आणि मला वाटते नाही ती. सुदाम दोंडीचा पोरगा काल रात्री तालुक्याला येऊन सांगून गेला. आणि गावसाहेब कुठं आहेत? रावसाहेब मोर गेले. आपल्याला टाकूटाक बलिवलंय. बर. अरे बळी सारवट काला म्हणावं. तुमची पायची केला सर जी. तुम्ही वापर मी आलोच. राम 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 पाटील. कोण आहे रे? मी त्या कोळी आहे. इथे नवल्या आजपासून नावात तळपिढाला कुणाला न्यायचं नाही. ती बाई तिकडे नाचायला लागली वाळवंटात. इकडची पोरं नादाने तिकडे जातील आणि म्हाताऱ्याचं डोळं जातील रडून. वाळवंटात तासून पाय का मोरणार त्या हरिळीचं. पण इकडचा माणूस तिकडे न्यायचा नाही. तुमची फोटो माझ्याकडे लागली. असं का म्हणताय पाटील? आता बी तुमचंच खात्री. तुमचा सबूत कधी मोडलाय का? मी निघालोय वाडीला फौजदार आल्यात म्हणून. नावा नांगरून टाका. तळपिढाची व्यवहार बंद. आल्यावर चौकशी करीन मी. इकडचा माणूस तिकडे गेल्याचं कळलं तर नावासकट झोपडा पाण्यात बुडवून टाकीन. असं का म्हणताय पाटील? तुमच्या शब्दाबाहेर कधी आधी गेलो. बर गाडी आली का? नाही सुनबाई मी वाडीला जाऊन येतो. खून झालाय. फौजदार आल्या. पण जेवण तयार आहे. आता जेवण नग आधी सरकारी काम. आणि हे बघ लक्ष आल्यावर त्याला बजावून सांग. नाहीतर नदी पल्यात जाईल एखाद्या व्यक्ती. राम राम पाटील. राम 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 राम. काय रे बजा? शिवणीच्या जत्रेत पुन्हा तमाशा झाला का मंगवाडणीकरांचा? मंगेवाडीकर मरू द्या पाटील. काल रात्री तमाशा बघितला. अहो 1,00,000 मंगेवाडणीकरनी ओवाळून टाकायचा महिन्यावरनं. महिना? अरे ही कोण महिना? कुठं झाला तिचा तमाशा? हा त्याच्या म्हणजे राजाला दिवाळी ठावच नाही म्हणा की. अहो काल तळबिडीच्या पानवत्यावर असाच जंग उठला होता. काल रात्री मी दिकून आवाज ऐकला राजू. अरे याला दिकून निघालो. मग कुठं माशी शिकली? अरे म्हातारा सोप्यात बसला होता. मग काय रातचं बाहेर पडायचं धारिष्ट होते. होय काय रे बजा? गेली का ती महिना? जातीय कुठं हाय? चला तरी बघा एकदा. नको नको आता नको. अरे वहिनी वाट बघत असं. अहो एकदा बघा तरी तुम्ही. अशी देखणी बाई आहे म्हणता. देवानं 15 दिवसाची सुट्टी घेऊनच घडवली आहे मूस. गोरी गोरी पाय टपुर डोळं. चित्रातले रंबाच जण. नाचत्या तरी काय. अरे मोर सत मारते तिच्या मोर. आणि गळा अरे ते सांगायला ना तुम्ही एकदम बघाय डोळ्याने. अरे परिविर काय आधी येळ घालवू नका. माझ्या नथीच्या आकड्यामध्ये गुंतली तुझी बाही सुटका आता नाही. गुंतली तुझी बाही सुटका आता नाही रे नाही. सुटका आता नाही रे नाही. माझ्या नथीच्या आकड्यामध्ये गुंतली तुझी बाही सुटका आता नाही. गुंतली तुझी बाही सुटका आता नाही रे नाही. सुटका आता नाही रे नाही. ज्याचा त्यालाच पडला फासा माझ्या गळ्यात लागला मासा. हो ज्याचा त्यालाच पडला फासा माझ्या गळ्यात लागला मासा. अरे पार रुतेन कुठे तलखिली ग होई. तलखिली ग होई. सुटका आता नाही रे नाही. सुटका आता नाही रे नाही. माझ्या नथीच्या आकड्यामध्ये गुंतली तुझी बाही सुटका आता नाही. गुंतली तुझी
तुझी बाही सुटका आता नाही र नाही सुटका आता नाही र नाही दूर दूरून पोहत होता कसा हातात आला आता हो दूर दूरून पोहत होता कसा हातात आला आता विसरला पार सुर कांदी लटकून निघराही लटकून निघराही सुटका आता नाही र नाही सुटका आता नाही र नाही माझ्या नथीच्या आकड्यामध्ये गुंतली तुझी बाही सुटका आता नाही गुंतली तुझी बाही सुटका आता नाही र नाही सुटका आता नाही र नाही कल्ले हलवीत हलतो वाया तुला वाळूत फेकीन राया कल्ले हलवीत हलतो वाया तुला वाळूत फेकीन राया पाण्यातून ये माहेरी मजा तरी पाही सुटका आता नाही र नाही सुटका आता नाही र नाही माझ्या नथीच्या आकड्यामध्ये गुंतली तुझी बाही सुटका आता नाही गुंतली तुझी बाही सुटका आता नाही र नाही सुटका आता नाही र नाही झाली शिकार बसल्या ठाई दिस सोन्याचा दिसतो ग बाई ओ झाली शिकार बसल्या ठाई दिस सोन्याचा दिसतो बाई शिकाऱ्याच्या पासून मन गटे पाखरूच गाई सुटका आता नाही ग नाही सुटका आता नाही र नाही काय गर्तीपणाचा आव तरी हो बोलून चालून तमासगीर क्या तमासगीरांना आबरू नसते असती की आल्या गेल्यांच्या हातावर थोडी थोडी ठेवायला नुसतं दंडालाच पीळ नाही म्हण की तोंडात बी चोर आहे बायका माणसा संगती ताट टाकून बोलणारा कोण आहे एवढा तालेवार अरे तालीवार झाली एका शिवाय आग्या मोडाला दगड हाणल का कोण कुठलं वसडगावचं का वसडगाव जिल्ह्यात उजवा खेडा म्हणून बक्षीस मिळालेला हाय उजगावला उजगावची पाटला चली का आपण भागूजी मास्तरसनी बोली मास्तरच नाही कशाला साळत बी त्यांचं आमचं पटलं नाही त्यांच्या संग आमचं काय काम मग कुणा संग हाय तुझ्या संगच उग उकाड्यात बोलू नका सगळं काय ते सांगा बघू आज रात्री तमाशा आहे का नाही ते विचारायला लावलोय आम्ही हाय तर इथे काय हवा खायला आलोय आम्ही आज रात्री 9लाच तमाशा उभा राहणार आहे मग आम्ही येणार या की त्याला तिकीट का ना बस बस हेच विचारायला आलो होतो झाल रा बाजा पाटील बंदी करतोय काय तमाशाला भाग्या तमाशा फरमास झाला पाहिजे हा बर साजीबांचा पत्ते नाही रात इतकी झाली थोरलं पाटील आता येतील मग शोध काढून येऊ का अरे येऊ काय म्हणून काय विचारतोस 8 जण 8 दिशेला जावा आणि असतील तसं घेऊन या त्यासनी आणि हे बघ मी बलिवलंय म्हणून सांग म्हणजे खळखळ करणार नाही आओ बाई बोला
नाही म्हटलं दोन्ही मांड्यावर काळी चंद्रिकाला नेसून दुप्पीट आणि कंबर खसून होटातल्या होटात असून कुठे चाललास? मी माझ्या प्राण सख्याला भेटायला चालले. प्राण सख्याला भेटायला? हाय का? पण कुठं? नदी तीरावर माझी त्यांची भेट ठरली आहे. मुकाट्यानं नाव टाक. माझी मान मोडली तरी पाटल्याला दिलेला सबूत नाही मोडायचा. अरे तुला सांगितलं ना पाटील गावात नाहीत म्हणून, मग आल्यावर विचारत्याल मला. त्याची जबाबदारी माझ्यावर आहे, पण नाव नाही सोडणार. उद्या पाटील मीच होणार आहे, लक्षात ठेव. मग त्या वक्ताला मला पाहिजे तर फासावर द्या, पण आता नाव सोडणार नाही. असं होय. ठीक आहे, चल रे बजा, नदीच्या पल्यात जाऊया पाहून. रातचे नगर पाटील, रातची पाण्याला लई ओढ असते आणि दारातल्या बावळे मोडत्यात. ह्यात रड्या तू राहायचं, पण मी जाणार पाहून. पाटील पाटील आहे. कड कड बिजली मारी तोडा, कड कड बिजली मारी तोडा, कड कड बिजली मारी तोडा, गणगौळण कोसरू. पायी माझ्या बोले ना घुंगरू ग, पायी माझ्या बोले ना घुंगरू ग, पायी माझ्या बोले ना घुंगरू. कड कड बिजली मारी तोडा, कड कड बिजली मारी तोडा, गणगौळण कोसरू. पायी माझ्या घुंगरू ग, पायी माझ्या बोले ना घुंगरू ग, पायी माझ्या बोले ना घुंगरू. टिपेत वारा म्हणे लावणी, टिपेत वारा म्हणे लावणी, झिल धरी वादळा. खद खद हाते फेस पुराचा, चढू लागले जळ. रे 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 जिर रे हे दाजी, हे जिर रे हे दाजी, हे जिर रे हे दाजी, हे 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 हे. पावसात या तुझ्या वाचुनी, पावसात या तुझ्या वाचुनी, नाच कशाला करू. पायी माझ्या बोले ना घुंगरू ग, पायी माझ्या बोले ना घुंगरू, बोले ना घुंगरू. कमेवरी जर नाही टाळी तुझीकडे अवखळ, कमेवरी जर नाही टाळी तुझीकडे अवखळ. कुठले माझ्या गळी सुरावट, कुठले पायी बळ. तू नसताना समोर कुठुनी, तू नसताना समोर कुठुनी, घरी गोडवा भरू. पायी माझ्या बोले ना घुंगरू ग, पायी माझ्या बोले ना घुंगरू, बोले ना घुंगरू. आपुर पोहणे तुझ्या हात कावळा. अडवेला प्रेम का पाणी हे दुर्बळ, अडवेला प्रेम का
प्रीतीची उंजळ ये पिऊन घेऊ प्रीतीची उंजळ इश्काचा काही फात घातया इश्काचा काही फात घातया ओघन देता धरू पायी माझ्या बोले ना घुंगरू पायी माझ्या बोले ना घुंगरू बोले ना घुंगरू पाटील अरे विठ्ठल विठ्ठलचा पत्ता घेऊन ये लवकर आसमानातील आग कोणही सोशील धरणीवर आसमानातील आग कोणही सोशील धरणीवर या आगीतच जळून जायचं तुझं न माझं घर या आगीतच जळून जायचं तुझं न माझं घर घडू नये ते घडलं राया माया आपुली जडे तुझी न माझी प्रीत विजेची उजेड पुतळी पडे सख्या रे उजेड पुतळी पडे राम राम बाजगी खरंच सांगते आता न आपली पृथ्वीवर पाऊलं खरंच सांगते आता न आपली पृथ्वीवर पाऊलं गणगोताला भरविल धडकी बिजलीची चाहुल गणगोताला भरविल धडकी बिजलीची चाहुल धरणी नाही आभाळ नाही न्यारी दुनिया गडे तुझी न माझी प्रीत विजेची उजेड पुतळी पडे सख्या रे उजेड पुतळी पडे राम बाजगी ही दुबळ्यांची दुनिया राया उंच आपुली उडी ही दुबळ्यांची दुनिया राया उंच आपुली उडी एकमेकांच्या नयनी घेऊ 7 जन्माची बुडी एकमेकांच्या नयनी घेऊ 7 जन्माची बुडी एक वाकडी जळती रेषा इतकी किमया घडे तुझी न माझी प्रीत विजेची उजेड भूतळी पडे सख्या रे उजेड भूतळी पडे राम बाजगी ढगावर धडकला ढग सख्या रे ठिणगी त्यातून उडे तुझी न माझी प्रीत विजेची उजेड भूतळी पडे सख्या रे उजेड भूतळी पडे मैना
मी 1000 फड बघितल्या, लाख जत्रतनं हिंडलो, पण तुझ्या गाण्यातली धुंदी आणि बिजलीसारखं नाचणं मी कधीच बघितलं नाही. तुझ्या लावणीनं कैफ चढलाय मला. आणि मला जागेपणे सपन पडलंय. मी आज तुम्हाला बघते, पर वळख लई जुनी वाटते. असं वाटत एकमेकाकडे नुसतं तासन तास बघत बसावं. मैना, वाद्य थांबली तरी तमाशा चाललाच आहे तुझा. मास्तर, आता मला काही शिकू नका, बोलू नका, म्हणजे बोलू नका. माझ्या पायाची शपथ घेऊन तू काय सांगितलं होतंस मैना? माझ्या ध्यानात आहे मास्तर, माझ्या ध्यानात आहे, पण त्याचा आटवाटा करू देऊ नका. फक्त 8 दिवस मला त्यांच्या समोर नाचू द्या. असं ऐकणार पुन्हा मला भेटणार नाही. मला येत नाही येत ते सारं त्यांच्या पदरात टाकेन आणि मग भिकारी होऊन तुमच्या मागोमागे तुमच्या पाया शपथ ही परत करणार नाही. मर्जी तुझी, पण सावध. का इकडे काय आला पाटील? आता गावाकडे नाही बघायचं, माझ्या डोळ्यात बघायचं. फुलात मध थबथबून भरलाय. आता उडून नाही जायचं माझ्या पाखरा. मी गाते, नाचते, डोळ्याची ओंजळ करा. सगळी माया मी ओतणार आहे त्याच्यात. माझ्या रंगात तुझी सावली रे, तुझ्या डोळ्यात मी बाहुली, तुझ्या डोळ्यात मी बाहुली, तुझ्या डोळ्यात मी बाहुली. खांब पोखरील ऐसा बळी हो, खांब पोखरील ऐसा बळी. शिरे फुंगान मिटली कळी गोबाई, शिरे फुंगान मिटली कळी. चिरू शाखेन मऊ पाकळी, सांगे ज्ञानेश्वर माऊली रे. तुझ्या डोळ्यात मी बाहुली, तुझ्या डोळ्यात मी बाहुली, तुझ्या डोळ्यात मी बाहुली. माझ्या डोळ्याची शपथ, माझ्या गळ्याची शपथ, पेला फेकून दे, पेला फेकून दे. माझ्या डोळ्याची शपथ, माझ्या गळ्याची शपथ, पेला फेकून दे, पेला फेकून दे. का रंग लाल हा माझ्या गालाहून, का रंग लाल हा माझ्या गालाहून. का कैफ धुंद हा माझ्या बोलाहून, का कैफ धुंद हा माझ्या बोलाहून.
फेकून दे. पावसात मी भिजले नाथा, गाल निथळते जळी. ओठानी हेटी पान सांगा, शराब का वेगळी. तो कैफ उतरतो एका घटके मध्ये, ह्या धुंदपणाला उतार नाही कधी. लक्ष्मी नंतर मध्य गावले क्षीरसागरातळी. पुराणातलं दाखलं देतीयास. पुराण देखून कीर्तीनच घडवलेत राजा. ऐक. प्रीतीसाठी गवळी झाला गोकुळी नारायण. नसती सीता तर का घडते सांगा रामायण. जिररे हे दाजी हे जी जी हे जी. द्रौपदी वाचून काय लाभते महाभारता कथा. कशास गीता देव सांगता, घोडे हाकून स्वतः. प्रीत नारीची पहा पुराणी करुणी पारायण. प्रीतीसाठी गवळी झाला गोकुळी नारायण. हे खरं. अगं पण पुराणातल्या बायका सतीपदाला गेल्या त्या, आणि तू तमास घेर. असं ऐका. अहो विषा होती कान्हो पात्रा, प्रीत तिन केली. पंढरी भक्ताची जिंकली, पंढरी भक्ताची जिंकली. विषा होती कान्हो पात्रा, प्रीत तिन केली. पंढरी भक्ताची जिंकली, पंढरी भक्ताची जिंकली. चार वेद ही बसले जेथे मुकेच मूग गिळून. त्या विष्णूच्या स्वरूपी गेली कान्हो पात्रा मिळून. प्रीत भक्तीची बहीण सखी मजला ती लाभली. पंढरी भक्ताची जिंकली, पंढरी भक्ताची जिंकली. तुझे तर श्रीरामाचे पाय, तुझे तर श्रीरामाचे पाय. पतित अहिल्या दगड होऊनी, पतित अहिल्या दगड होऊनी. पडून राहू मी पाय, तुझे तर श्रीरामाचे पाय, तुझे तर श्रीरामाचे पाय. पावसात पसरली उंध, पावसात पसरली उंध. आता कशाला रडू म्हटले बीजावर पान. पावसात पसरली उंध, पावसात पसरली उंध. तुझी न माझी पिकेल शेती, सुगे सराई आली हाती, सुगे सराई आली हाती. या चिखलातून उगवे साजना जन्माचं सोनं. पावसात पसरली उंध, पावसात पसरली उंध.
हो जी थांबलो ना. आणि हे तमासगीर अजून इथंच आहेत वाटतं. कुठे जातील जी पावसा पाण्याचं? लई शानाच आहेस तू. चल आता वाड्याकडे. बाबासाहेब कुठं आहे? झोपल्या. आणि लक्ष्मण गेला नव्हता नदी पल्यात. ते तमासगीर अजून तिथंच आहे. सुनबाई बोलत का नाहीस? पाणी देते तोंड धुवायला. तोंड कसं धुवायचं? काळं नाही खाणं म्हणजे मिळवली. कुठं आहे तो पोरगा? धार काढते. वाईट दूध घ्या. उग कासरा लांबू नग. गेला 8 दिवस लक्षा कुठं होता? बोलत का नाहीस? मला ठाव नाही मामांची. असं होय. कोण आहे रे भाई? माझ्या इच्या नावाड्याला घेऊन ये. निजला असला तर मिरची लाव त्याच्या डोळ्याला जरा. घडल्याला घडला आणि पांढऱ्याला पडला. मामांजी मी लहान तोंडी मोठा घास घेऊ नये. पर दाजीबांचं लगीन केलं असतं म्हणजे. तुझ्या नवऱ्याचं नव्हतं का लगीन केलं? बाबा पोटात होता तुझ्या. तरी रघु काही 4 भिंतीच्या आत राहिला नाही. घडल्याला घडणार आणि बांधल्याला पडणार. 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 खरं आहे गीता. मी रैनाला घरात आणणार आहे. घरात पाय ठेवील तर तोडीन तिला. कोण तोडताय? मी तुझा बाप. वडीलकीच गाजवायची असेल तर उघडा की कुराड माझ्यावर. बाई माणसावर हात टाकून आपली ताकद कशाला इटाळतायचा? अरे पुण्याच्या वाटत आरबी आल्यावर रामाने तिकून ताटका मारली होती. ताटका राक्षसीन होती. मग ही रैना कोण आहे? ती माझी बायको आहे. बायको? आणि घरात डोळ्यातल्या पाण्यानं भिजला कुकवा त्याच्या कपाळावर लावते ती कोण? ती तुमची सून. हुंड्यासाठी घराण्याच्या मानासाठी आणलेली मान करीन का? तिला रूप नाही? रूप देवळातल्या अंबाबाईला बी असतं या. माणूस भजन करायला संसार करत नाही बाबा. मी तिला घरात आणणार. सीताचे ना नाही पण माझी ना आहे. या घराच्या उमराच्या पाय टाकील तर तोडून तिला. मग मी हुंडाबाई जाईन. कुठं जाशील? वाटल तिथं रैनाच्या मागोमाग. पण रैना आता गीता गायत्रीच्या महापुरात असेल. म्हणजे गावचा पाटील आहे मी. साऱ्या नावाड्याशी सांगून तुला नदी पार करायचा हुकूम ठेवलाय मी. बाबा त्या दुर्मपुरीला पुरात लुटली का तुम्ही? तुमचं काही नाही का? दगडच आहे. आणि तू होऊन तिच्या घरात बांधवायच तू. आता एक तर मरण तरी ती किंवा देश धरून तरी लागेल. आता त्याला कुणी वाचवणार नाही. मी वाचवीन. मामाजी त्यांनी तुम्ही जाऊ नका. पाया पडतो मी तुमच्या. मामाजी नावाडच सांगू तिला परत आण. मला समज चालेल पर कुकवाला धोका. तुझं कुकू सासऱ्याच्या हाताला पुसलं सीता.
राम राम पाटील. कोण आहे? मी इत्या कोळी. इथे जी लक्षा नदी पलाट गेला होता ना मग? गायत्री शिपता आमच्यापैकी कोणी नाही गेलं. मग तो नदी पलाट गेला नव्हता? गेलो होतो गेला होता? कसा गेला? केव्हा गेला तू? आम्ही मस्त अडवलं त्यासनी, तर मारायला सुटला आम्हाला. बाणागत उसळत्या पाण्यात जाऊन पडले. आणि तुम्ही त्याला पडू दिलं? गावचा अन्न खाता पाटलाचा पूर गीता गायत्रीने गिळताना बघणार होता तुम्ही. आता आपणच नावा टाकाय मना केलं होतं सरकार. म्हणजे त्याला मरू देणार होता होय? असं कसं होईल सरकार? बैल तिला लागल्यावर बघितलं आणि मग माघारी फिरलो आम्ही. असं? ऐक ऐक सीता, ते पलाट गेला, समाजला जाऊन मिसळला आणि अजून परत आला नाही. इथे चल मला पलाट घेऊन चल. मामांची दूध दूध पिता काही नको. पोराला घेऊन परत आल्याशिवाय अन्नाला शिवणार नाही मी. चाय घ्या मास्तर. मैदाना घेतला नाही अजून. कुठं आहे ती? आता मला काय माहित, गेले असतील जावाई बापूंच्या बरोबर फिरायला. कोण जावय? त्यात एवढं काय चमकायला झालं? चांगलं पैकीवान कुळ आहे. देखणा उमदा अहो एकाला धरून राहिली तर गदाच मिटल. तेच नको व्हायला. भल्या घरची पोरं वाया जातात आणि आमचा तमाशाही बंद पडतो. या छंदानं पहिली पोरगी बेपत्ता झाली. होय होय, रैना म्हणून बहीण होती नाही का बहीणची? होय, थोरली लेक महिनाची आईची. 12 वर्षामाग आमच्याशी भांडून इकडंच कुठंतरी निघून आली. ती पुन्हा काही दिसली नाही. अशीच एका पाटलाच्या पोराच्या नादी लागली. त्याचा संसार डुबवला, स्वतः मेली आणि त्याचाही जीवानीशी बळी दिला. बिचाऱ्याची बायका पोरं असतील तर किती तळमळत असते. म्हातारा बाप असेल तर अजून त्याची जखम वाहत असेल. मास्तर, कोण आहे? मी रानोजी पाटील. पाटील? राम राम पाटील. राम राम. अरे तुम्ही अजून इथंच काय? हो, आम्ही रोज खेळ करीत असतो. खेळ कळलाय मला तू. माझा पोरगा कुठं आहे? पोरगा? आपलं ती लक्ष्मण पाटील. आपलं? अरे 8 दिवसात तुमचा झाला का तो? कुठं आहे तो? माहित नाही. तुला माहित नाही? तुझ्या त्या पुरीला माहित असेल. कुठं आहे ती इथंच नदी बिजीवर गेली असेल. असं? अरे असं लपोशीला किती दिवस ती हीच तर हिथंच बसून राहतो. साऱ्या दुनियेत काय तुम्हाला एक राणूजी पाटलाचा खेळ होतोय भगदार पाडायला? शांत व्हा पाटील, शांत व्हा. पाटील पाटील उठा, उन्हा आली जागवा. मी झोपलोय? मग नाही, मी तुझा नाच बघतोय, गाणं ऐकतोय. रात चैताची जाती सुनी. स्वप्नात आ तुम्ही पाटील, पर आज हे स्वप्न संपलं. मला आता गेलं पाहिजे. आज? वय 8 दिवस झाले आज. मला आता गेलंच पाहिजे पाटील. मग मी येतो तुझ्या बरोबर. पाटील कोण आहे? तू का तू इथं कसं आला? 8 दिवस झालं ओढतोय. रडून रडून वणी सवांचं डोळ्यात परान आल्यात. चला माघारी. पाय पडतो तू. चल आलोच. मैना, तू जाऊ नकोस. मी माझ्या वहिनीला सगळं सांगेन. तुला आणि मला दोघांनाही रस्ता दावेल. माझ्या आईसारखी आहे ती. तर तू जाऊ नकोस. माझ्या कार्या शपथ आहे. पोरगा कुठं आहे माझा? पोरगा? कुठला पोरगा? लक्ष्मण. मला काय माहित तुमचं राम का लक्ष्मणचं? नाटक करते असं? तू जात का नाही तिथं? नाही जाणार. तुम्ही कोण विचारणार मला? इत्या मला गावाला पोचू आणि तळबीडच्या पाठाला चिठ्ठी घेऊन द्या माझी. तळबीडच्या हातीतील कशी जास्त त्या बघतो मी.
दाजीबा. 8 दिवसांनी आज आठवण झाली होय भाऊजाईची. माहेरी होते तेव्हा 4 दिवस विसरून राहत नव्हता. वहिनी, तू सांगत होतीस ना की छंदानं माणूस अगदी येडं होत्या म्हणून. तुझा भाऊ बी रामदासाचं कीर्तन ऐकून गोसावी झाला. अगदी तसं झाले बघ माझं. लावण्या ऐकून तुम्ही गोसावी झाला. तिच्या लावण्या नाहीत वहिनी. तू ऐक एकदा. मी लावणी ऐकू? फार कामातले गेला दाजीबा तुम्ही. नाही वहिनी, तर तू तिला एकदा भेट तरी. होय, नवऱ्याच्या रखेलीने एकदा भेटले होते आणि आता तिराच्या. नाही, ती माझी रखेली नाही. ती फार गुणी बाई आहे. गेल्या 8 दिवस मी तिचं गाणं बोलणं ऐकलं. तिनेच मला आज घराकडे पाठवले. आबा संतापानं सांगते, तू डोळ्यात पाणी आणून सांगतेस. तेच तिने आपल्या गाण्यात सांगितलं मला. खरं? अगदी खरं. बाटल्या किती फुटल्या? नाही ग वहिनी, दारू एके महिन्याला लय चिड आहे बघ. तू तिची दारूची लावणी एकदा ऐक. वहिनी, महिना माझी झाली तर मी दारूला कधी बी शिवणार नाही, जत्रात हिंडणार नाही. अगदी वाड्यात आहे बघ. त्या तमासगीर बाईला तुम्ही वाड्यात आणून ठेवणार? म्हणूनच सांगतो, तू तिचा तमाशा एकदा ऐक. पर ती आज जाणार आहे. नाही, तू तिला राहते कर. जाऊ देऊ नकोस वहिनी, नाहीतर तुझा दीड खून लागून मरण बघ. वहिनी, बाई, मी कोण विचारणार काय? लपून ठेवला अगदी तिनं. उरलीच असती. एक तसा गेला, आता हो दुसरा. घडल्याला घडणार आणि बांधणारा पडणार. पाणी काढू का आंघोळीचं? सीता, रघुसारखा शिव पोरगा बी नादार आहे त्या बाईवर. भेट झाली त्यांची? नाही, लपवलाय त्या हराम खोराने. मामांजी, आपली परवानगी असेल तर मी जाऊन येऊ का नदी पल्याड? तू त्यात काय झालं? गीता गायत्रीच्या देवळाला म्हणून जाते आणि दाजीबासनी घेऊन येते. ये जाऊ नये. तुझं ऐकत वहिनी. दाजीबा, तुम्ही या मागल्या दाराला नदीवर. बरं. तळबीडच्या पाटलाने ही चिठ्ठी दिली आहे. या पाटलानं मला सरकारी हुकूम आहे, या समाजगिरांना मदत करा. आता काय करायचं ह्या कर्माला? मी गीता गायत्रीला जाऊन येते, इटोबाला सांगा. तिथ्या सीताला घेऊन पदार्थ जा. तिला गीता गायत्रीच्या देवाला जायचा. आई, मी देवाला येऊ? नको, तुम्ही बसा आजोबांच्या जवळ. तुम्ही या आपल्याकडे. आता मी झोका देऊ? हो, द्या की, पण आम्हाला पाडू नका. याच पाटलाच्या थोरल्या पोरासाठी तुझी बहीण मेली. दुसऱ्याला बुडवून स्वतः फुटणं एवढाच समाजगिराचा धंदा आहे का महिना? मला सगळं कळतंय मास्तर. मग वळत नाही. मी इतरीच काय केलं? नुसती नाचले, मोकळे मनानं गायले. पण त्याला घराची आठवण राहिली नाही. ही करणी कुणाची? ज्याने तरुणपणा दिला त्याची.
बरोबर बोलली. हा तरुणपणा आहे, ते वय चुकायचं आहे. पण तुझ्या चुकीमुळं पाटलाचं सारं घराणं बुडणार आहे. पहिल्या मुलाच्या मरणानंतर 12 वर्ष त्यानं मुठीत काळीच होऊन दिवस काढले असतील. हाही मुलगा हातचा गेला तर? मास्तर, तुम्ही काय म्हणा, मी त्याला सोडून जाणार नाही. मी त्यांच्या बटीत होऊन राहील. तू त्याच्या घरी त्याची बटीक होऊन राहशील, पण तू राहिल्यानंतर त्याचं घर राहील का? मग मी करू तरी काय? थंड डोक्यानं विचार कर. मैना, माझी वहिनी आली तुला भेटाय. बाई, मी तुमची लावणी ऐकायला आली. लावणी ऐकायला? हो, माझ्या दिराला एवढी फुरळ पाडली. असं तुमच्या आवाजात काय आहे ते तर बघ. मी आपल्यासमोर तमाशा करून दाखवू? हो, इथं देवासमोर. कर, तमाशाच्या कलेचा यापेक्षा सन्मान तो कोणता? देवासमोर तमाशा होतो. नवलाच नगर नंदी ग्राम देश काश्मीर, तिथं एक नांदी नर्तकी अति सुंदर. महानंद नाव तिचं लोकात होत महशूर, होत महशूर. सती म्हणाया कसे लागले त्या वेशेला जग, बसा मंडळी कान देऊनी ऐका आता वग. एक नियम होता त्या महानंदेचा, जो येईल तो त्या रात्री पुरता परमेश्वर तिचा. जाती नव्हे पण भानपती व्रतेचा. पर देऊन टाकी तन, तना संगीत वाचा मन. शिव म्हणून करे पूजन, शिव निर्माता परिमान ते धन संपत्ती नग. बसा मंडळी कान देऊनी ऐका आता वग. एके रात्री आला एक सौदागर, तरुण गोरटा मदना सारखा मनोहर. बघताच महानंदेची प्रीती जडली त्याच्यावर, जडली त्याच्यावर. नाही शंका मनामधलं, त्याच्या नामाने करती भव. तो साक्षात होता शिव, नवती त्याच्या माती गंगा कंठमती पन्न ग. बसा मंडळी कान देऊनी ऐका आता वग. त्या सौदागराने दिले रत्न कंकण, महानंद करी सर्वस्वाचे अर्पण. इतक्यात सौदागराला झाली आठवण.
सौदागर म्हणे ऐक साजणी बाई, हे हरवले तर मी जगणार नाही. हे माझे औक्ष सारे हीच माझी पुण्याई, माझी पुण्याई. औक्षत माझे देतो आहे तुझ्या परी मी बघ, कसा मंडळी कान देऊनी ऐका आता बघ. ते आत्मलिंग महानंदेने घेतले, फडकाळात कुठे जपून ठेवले. दोघे गेले मंदिरी दिवे मालवले. सावळ्या रमरा, सावळ्या रमरा. आला रात्रीचा दुसरा प्रहर, आग लागून भडकले घर, लिंग त्यातच जळले हर. वाटा कळता तरी सौदागर माशा परी तगमग, गंगा मंडळी कान देऊनी ऐका सावग. दुसऱ्या दिवशी त्या सौदागरानं चिता चेतवली, म्हणे माझी अमोल वस्तू जर जळून गेली, मी जातो आता स्वर्गाला याच पावली, याच पावली. कशी भयान आली घडी, त्यानं अग्नीत टाकली उडी, उभी चकीत वेशा खडी. मुद्रेवरती आणि लोचनीये ज्वालांची ढग, बसा मंडळी कान देऊनी ऐका तावग. तो सौदागर 3 दिवसाचा पती, त्याच्यासाठी तिनं सोडलं वैभव संपत्ती. त्या चितेत महानंदा गेली सती, गेली की हो सती. तोच प्रगटले साप सदाशिव भक्ताचे जीवलग, बसा मंडळी कान देऊनी ऐका सावग. त्यांनी महानंदेला सजीव केली, सती म्हणून विमानातून स्वर्गी धाडली. अशी एक वेशापूर्वी उद्धरून गेली, उद्धरून गेली. मग आजच का हो तुच्छ लेखते या पतितांना जग, बसा मंडळी कान देऊनी ऐका तावग. बाई, तुम्ही फार चांगलं गाणं म्हणाला. मी भल्या घरची सून, देण्याजोगं माझ्याजवळ काही नाही. ही माझी देणगी. बाई, तुम्ही जाऊ नका. आमच्या गावात तुमचे तमाशे झाले पाहिजे. पण पाटलाने बंदी केली तमाशाला. त्यांनी हा तमाशा पाहिला नाही. मी घरी जाऊन सांगते त्याला. पण तुम्ही इथून जाऊ नका. माझी शपथ आहे तुम्हाला. चला. कुठं आहे डोसकच फोटो लेखत. त्यासाठीच ह्यांची भेट पाहिजे होती होय तुम्हाला. हे घ्या, थोडा रक्त आणि मांडीवर आहे त्याला व्यापता फरचीवर. म्हणजे कुळाची कीड पारच गेली. काय बोलतेस सुनबाई? मी नाही बोलत, तुमचं मन सांगते. माझं मन पेटलंय. अशी कुरडाची परत झाल्यापेक्षा भांजूट पण काय वाईट. कशासाठी कुळणाची? कशासाठी? याचा तालमीतला बाटल्याचा ठीक बघ, याच्या दोस्तीतली पोरं बघ, याचा जत्रेचा गोंधळ बघ. बाईन बाटलीशिवायच्या डोक्यात दुसरं काही आहे का? असं बाटलीला शिवणार नाही ते. आणि त्या काय सांगायचं तुला आता बाई माणसाला? बाई असली तरी एका लेकराची आई आहे मी.
लेकरांनी कसं वागावं ते कळतंय मला. बाईच्या पाठीमागे लागणाऱ्या लेकराला पाठशी घालू नकस. तर काय बापाच्या हातनं मरू देऊ? त्यांची हमी मी घेते. ते आता जत्रेतनं फिरणार नाहीत. आणि ती नदी पदरची बाई तिनंच मन निर्मळ केले त्यांचं. दारू पिणार नाही म्हणून शपथ घेतली. दारू पिणार नाही पण तिचा कुत्रा होणार. बायकोच्या शब्दाबाहेर न जाणाऱ्याला कुत्रा म्हणत नाहीत, शहाणा संसारी म्हणतात. कोण कोणाची बायको? तेच सांगणार आहे मी. मैनाचं दाजीबांचं लगीन करून द्या. तू सांगतेस हे? दाजीबा सुधारतील. मैनाला बघितले मी. बाई बाईला लवकर ओळखते मामांजी. त्या बाजार बसून माझी सून करून ठेव. मग या घरात रोज तमाशाच होईल. माणसात बदल होतो मामांजी. बापाच्या भोया संग वागणारा थोरला मुलगा पुन्हा बाईच्या नादी लागलचं वाटलं तर तुम्हाला लागला. मदाचं ईक झालं. मग एकाचं मत का होणार नाही? ती घरंदाज होईल. पण तिचं कुळ तो तिचा गुन्हा नाही. गावंदरीची वगळ गंगेला मिळाली तर तिला गंगाच म्हणते. रस्त्याकडेला लाख तुळशीची झाडं उगवतात, पण वृंदावत आणून लावली म्हणजे तिला हळदी कुंकू घालतात. तुला झालं काय सीता आज? 12 वर्षानं शांतपणा सुचलाय. तेव्हा सुधी त्या बाईला घरात आणून ठेवली असती म्हणजे डोळं गाळावं लागलं नसतं. लेकाचं राज्य दिसलं असतं. आणि तू आता जन्मभर रडत बसली असतीस. आज कुठं असते? माणसाचे लाख तर असतात मामांजी. 100 मनाला 100 कंगोरे असतात. दाजीबांची तिच्यावर माया आहे, तिची त्यांच्यावर आहे. देवाच्या दयानं ती सवत म्हणून येत नाही, नवरी म्हणून येते. येऊ द्या तिला. गाव थुकल माझ्या तोंडावर. तोंड ठेचली जातील एवढं बळ पाटलाच्या मनगटात आहे. नवं काही करायला गेलं की कालवा होतो. मोठ्याने पुढारी पण घेतलं की कोपऱ्यातली तोंड कोपऱ्यात बंद होत्या. तुला येणे तरी कशी म्हणू? कर, तुला कळलं तसं कर. मी करून चालणार नाही. थोरानी केलं तर ती सुधारणा होते, लहानाने केलं तर गुन्हा घडतो. मला काही कळण्यासारखं झालं यापूर्वी. राग येऊ द्या. थंड डोसक्यानं विचार करा. ती पोरगी चांगली आहे हे मी शब्देवर सांगते. तिच्या आई बापाचा नसेल ठिकाणा, पण सासर तर धन्वंतर आहे. पिंपळाचं बी कावळ्यानं आणलं का घारीनं कोण बघते? झाड दांडगं झालं की आपोआप प्रदक्षिणा घालते दुनिया. नाही, नाही पटत मला. मग घडलेलं घडणार आणि एक गेला तसाच. सीता, काय एक एक प्रसंग आणताय खरं पोरानू? प्रसंग त्याने काय आणला? तरुण पण देव देतो मामांजी. पण नीती तरी माणसाला कळावी. तेच माझं म्हणणं. त्यांच्या दोघांच्या फिरतीवर तुम्ही अक्षता टाकल्या की फिरती नीतीच्या रस्त्यावर येईल. गावाला तुम्ही घ्यावं. देवीचा रेडा बंद करताना गाव आडवा आला होता. काय केलं त्यानं? देवळात महाराणा नेताना घरोघर कुजबूज झाली होती. काय झालं मोर? तुम्ही सांगा. आरडून ही सोयरीक मी केली. ओठातल्या ओठात पुटपुटतील आणि गप होती. 5 वर्षात नातवंड खेळतील वाड्यात. डोक्यावरच्या पदराआडची मैना सीतेसारखाच पाटलीने ताप आपोआप कमी. नव्या नवऱ्या पाया पडायला येतील तेव्हा तिच्या पायात चाळ होतं हे कुणाला आठवणार सुधीक नाही. एका गरीब पोरीचं भाग्य उजळलं. एक चुकलेला पोरगा वाटेवर येईल. पाटलाचा वाडा वडासारखा दिसतोय. तितक्या पारंब्या तितकी झाड. कळलं, कळलं मला पोरी. पण हे वळणार कसं माझ्या हातनं? पुढे होऊन करा. झालंच पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे. काय रे पोरा? वहिनीला मी सांगितलंय सारं. ठीक आहे. तुम्ही आमचं ऐकत नाही, आम्ही तुमचं ऐकून बघतो. कर त्या पोरीशी लगीन. नुसतं कर नाही, तुम्ही वाजत गाजत जाऊन मागणी घाला. साखरपुडा होऊ दे, मुहूर्त ठरवा. तणक्यात झालं पाहिजे लगीन. मी मालकीन झाल्यापासून पहिलं कार्य आहे घरात. कसं हो दाजीबा? वहिनी, माझी आई मेली नाही, जिथे आहे ती. दाजीबा, मामांजी चांगल्या कामाला येळ करून लवकर जावा. ती माणसं आज जाणार आहे. हा, जातो जातो. माझं मंदिर घे. अरे कोण आहे? पड्या. अरे वाजून तरी बोलू. आणि इटाला भरावं नावानं झेंडूच्या माळा घा. मला पडार जायचं मागणी घालायला. बाबासाहेब तुम्ही येतं काम कर. वेडी आहेस मैना. कुणीतरी आपलं सुख विसरावं लागतं, बळी द्यावा लागतो. त्याशिवाय चांगल्या कामाचा मुहूर्त होत नाही. तुझ्या अंक्या गुणांनी 10 तरणी पोरं जरी अशी सुधारली तरी तुझं काम झालं. तुझं त्याच्याशी लग्न होणं रूढ समाज नीतीला कधीही पटणार नाही. फुकट दोघं जन्माची दुःखे व्हाल
एक घराणं नाहीसं होईल. तुझं काम काय आणि तू करतेस काय? मग मी काय करू? कालचा तमाशा विसर आणि नव्यानं गणगवळण म्हण. दारूबंदी करणाऱ्यानं स्वतःच कैफात गेलं तर कसं होईल बरं? मला त्यांचा कैफ आलाय. मला त्यांचा कैफ आलाय. मला काही सुचण्याचं झालं मास्तर. मग माझा ऐक, दीप बैस आणि पुढच्या प्रवासाला चल. आपल्याला लोकांना सांगत शिकवत जायचंय. त्यांचं काय होईल? त्याची बहिणी त्याला सांभाळ. काळ्याचे पांढरे झालेत माझे. मला माणसाची कर्तृत्व कळते. मास्तर, आपण जाऊया. माझे त्यांचे गाठ पडायचा आपण जाऊया. शहाणी माझी बाळ. अरे बघताय काय? तुमच्या डोळ्यात नाही घेणार मी. एक पोरगा गेला तसा दुसरा पोरगा नाही जाऊ देणार. तमाशातली पोरगी सून म्हणून आणणार मी घरात. माझं घरानं मोठं नव्ह, तसं आजपासून ती बी मोठी. चला माझं. अरे सारं तमाशेर केलं कुठं? पाटील, हे तमासगीर मास्तरनी दिले. मास्तरने दिलंय? होय, ते निघून गेले. गेलं? संपला बोलाचा फुलवरा, संपला बोलाचा फुलवरा. हाताची तुका वाहून पुजले प्रीतीच्या शंकरा. संपला बोलाचा फुलवरा, संपला बोलाचा फुलवरा. मज म्हणा आपुली किंवा टाका दुरी. मज म्हणा आपुली किंवा टाका दुरी. मी छाया होऊन फिरेन मागावरी. मी छाया होऊन फिरेन मागावरी. रानात जावा बसा सुखाने घरी. धरा मस्तकी प्रीती किंवा पायदळी.